गाव कुंडाणे, तालुका चांदवड, नाशिक. विखारा डोंगरावर 500 वृक्षांचे रोपण. पर्यावरण प्रेमींच्या पुढाकारातून उपक्रम. चांदवड तालुक्यातील कुंडाणे येथील विखारा डोंगरावर राहुल जोरे, एमजी एंटरप्राइजेस, शिव गोरक्षनाथ मॉर्निंग ट्रेकिंग ग्रुप, केंद्राई माता योगा साधना ग्रुप यांच्या वतीने गुरु गोरक्षनाथ मंदिर विखारा डोंगरावर शिसव, आवळा, शेवगा, बांबू, बेल, दातछाया असलेली व बिना काट्याची बाभूळ अशा विविध प्रजातींच्या 500 झाडांची लागवड करण्यात आली. तालुक्यातील ऐतिहासिक धोडप किल्ल्याजवळ विखारा डोंगर आहे. या डोंगरावर अनोखे अन प्राचीन नाथपंथांचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचा स्थानिक नागरिक आणि आमदार राहुल आहेर यांच्या प्रयत्नांनी जीर्णोद्धार झाला आहे. निसर्गरम्य ठिकाणी विखारा डोंगर असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. मागील काही वर्षांपासून वृक्षांची तोड झाल्याने विखारा डोंगर उजाड दिसत होता. त्यामुळे या डोंगराला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्यासाठी काही महिन्यांपासून दररोज मॉर्निंग ट्रेकिंगला येणाऱ्या ग्रुपने वृक्षारोपण करण्याचा निश्चय केला आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने झाडं लावण्यास पोषक वातावरण आहे. आज प्रत्येकाने एक झाड लावून पर्यावरणाचा समतोल राखण्याचं आवाहन केलं आहे. आज गोरक्षनाथ ट्रॅकिंग टीमने आज पहाटे 5 वाजेपासूनच वृक्षारोपण करण्याचा सुरुवात केलेली आहे आणि आज 7 जुलै 2024 आणि सकाळी 5 वाजेपासूनच अतिशय उत्साहामध्ये ही लागवड चालू आहे. रोप देणारे, झाडं लावणारे, खड्डे खणणारे, ट्रॅक्टर आणणारे, जे घरी बसलेत, कारण त्यांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्याच्यामध्ये. कारण पडद्यामागचे दिसत नाही, आम्ही जरी दिसत असलो पण ज्यांनी आम्हाला मदत केली ते कॅमेऱ्यामध्ये दिसत नाहीत, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि हे वृक्षारोपण करत असताना आपल्याला हे फक्त लावायचेच नाही तर हे जगवायचं आपण 100% प्रयत्न करू आणि यासाठी सर्व टीम प्रयत्न करील. गुरु गोरक्षनाथ भगवान की जय. स्टार न्यूज साठी मिलिंद परदेशी, नाशिक.